भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये राज्यातील राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली। महाराष्ट्राच्या भाजप कोर कमिटीची ही बैठक होती। मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, खासदार अशोक चव्हाण, गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते। राज्यामध्ये लाभवले जाणारे SIR अभियान, महामंडळ वाटप, संघटनात्मक बांधणी आणि विधान परिषदेच्या रिक्त जागांसंदर्भात या नेत्यांमध्ये चर्चा झाली। सरकार येऊन 1.5 वर्ष लोटलं तरी महामंडळाचं वाटप अद्यापही बाकी आहे। या मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे राजकीय मुद्दे चर्चिले गेले। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे होते ज्यावर चर्चा झाली आहे? श्वेता, जसं तुम्ही सांगितलं की या सगळ्या मुद्द्यांचा या बैठकीमध्ये चर्चेत सहभाग होता। यासोबतच काही महत्त्वाचे मुद्दे प्रकर्षाने बैठकीमध्ये चर्चे गेले। आपण पाहिलं असेल की राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून SIR अभियान जे आहे ते राबवलं जाते। त्यामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात कशा पद्धतीनं हा अभियानाचा वेग आहे, किती अभियानातला काम हे जे पूर्ण झालं याबद्दल सुद्धा चर्चा झाली। त्या संदर्भात काही निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्याकडून। त्यासोबतच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सत्ता पदांचं वाटप असेल। त्यामध्ये महामंडळांचं वाटप हा खरं तर अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरतोय। जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत महामंडळांचं वाटप पूर्ण व्हावं, त्यातल्या सदस्यांची सुद्धा नेमणूक आहे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत व्हाव्यात, अशा प्रकारचे निर्देश खरं तर या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं असेल की विधिमंडळ अधिवेशनाच्या काळामध्ये माहितीची समन्वय बैठक सुद्धा पार पडली होती। या बैठकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा सूर नेत्यांमध्ये होता की आता हे वाटप या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण केलं पाहिजे। या दृष्टिकोनातून सगळ्या संदर्भात चर्चा झाली आहे। एक शेवटचा मुद्दा खरं तर येऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुका, ज्यामध्ये पुण्यातली निवडणूक असेल, अमरावतीची निवडणूक असेल, त्यामध्ये पदवीधर आणि शिक्षकच्या जागांचा समावेश आहे। या निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा एक आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आल्याचं समजतंय। श्वेता, धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।